IMP असे करंट अफेअरचे व्हिडिओ पाहणार आहेत बघा. जे काही IMP क्वेश्चन असतील बघा, ते क्वेश्चन आपण पूर्णपणे या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. कुणी या ठिकाणी हलगर्जीपणा करायचा नाही बघा. कानामध्ये हेडफोन घालायचा आणि निवांत व्हिडिओ आपला ऐकायचा आहे. आपल्याला या ठिकाणून 100% फायदा होईल. प्रश्न पहिला काय बघा, नुकतेच श्याम बेनेगल यांचं निधन झालं, तर त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? तर ते बघा चित्रपट निर्माता होते. लक्षात ठेवायचं कोण होते? चित्रपट निर्माता होते बघा. लक्षात ठेवायचं आहे ते प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते बघा. वयाच्या 90व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी भारतामधील सामाजिक मुद्द्यावर अनेक चित्रपट बनवले. भारत एक खोज आणि संविधान प्रसिद्ध मालिकाचे ते दिग्दर्शक होते बघा. त्यांना एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण ₹149 मध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त ₹149 मध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याची PDF मिळणार आहे फक्त ₹149 मध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे बघा 8275558283 याला तुम्हाला काय करायचं आहे, ₹149 सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे 2024चा क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बघा फोटोग्राफी क्षेत्रामधील बैजू पाटील यांना हा पुरस्कार मिळालेला आहे बघा. बैजू पाटील यांना लक्षात ठेवायचं आहे. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार आहेत. 2024चा क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार यांना जाहीर झाला आहे बघा. एकूण 31 देशामधील 65,000 छायाचित्रामधून बैजू पाटील यांच्या हत्तीच्या छायाचित्राची निवड करण्यात आली बघा. आलं लक्षात? हे छायाचित्र जिम कार्बेट जे काय आपलं उत्तराखंडमधलं जे काय अभयारण्य आहे त्याच्यामध्ये घेण्यात आलं होतं बघा. भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे बघा ते. नुकतेच सुशासन दिवस कधी साजरा करण्यात आला? तर लक्षात ठेवा 25 डिसेंबरला नुकतेच सुशासन दिवस साजरा करण्यात आला. कधी? 25 डिसेंबरला. बरोबर. या ठिकाणी जर पाहिलं तर दरवर्षी 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी बघा सुशासन दिवस साजरा करण्यात येतो. अटल बिहारी वाजपेयी यांची बघा 100वी जयंती यावर्षी साजरी करण्यात आली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924ला ग्वालियर MP मध्ये झालेला आहे बघा, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये. भारताचे ते 3 वेळा पंतप्रधान राहिले आहेत. सर्वात कमी काळासाठी पंतप्रधान होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे बघा. 1996 मध्ये ते झाले होते फक्त 13 दिवस. 2015 मध्ये भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा, ICC अंडर-19 महिला विश्वकप 2025चं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा मलेशियामध्ये बघा याचं आयोजन करण्यात येणार आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे मलेशियामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, ICC अंडर-19 महिला विश्वकप आयोजन मलेशिया. कालावधी असणार बघा 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान असणार आहे. पुढचा या ठिकाणी बघा 2023ला पहिलं झालं होतं. भारतामधील पहिलं डिजिटल संग्रहालय कुठे सुरू करण्यात आलं? तर भारतातील पहिलं डिजिटल संग्रहालय बघा पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलं. लक्षात ठेवायचं पुणे या ठिकाणी. लक्षात नाव आहे बघा अभय प्रभावना. पुणे मुंबई महामार्गावर इंद्रायणी नदीच्या काठावर चालू करण्यात आलं. यामध्ये बघा जैन धर्मियांचा इतिहास आणि संस्कृतीबद्दल माहिती देण्यात आली आहे बघा. जैन धर्मियांचा इतिहास आणि संस्कृतीबद्दल माहिती. 3.5 लाख चौरस फूट क्षेत्राच्या संग्रहालय ही चालू करण्यात आले बघा. भारतातील पहिलं संविधान संग्रहालय, भारतातील पहिलं समुद्री संग्रहालय आणि भारतातील पहिलं चंदन संग्रहालय हे लक्षात ठेवा. पहिलं संविधान संग्रहालय हरियाणामध्ये, भारतातील पहिलं समुद्री संग्रहालय कुठं? गुजरात लोथल या ठिकाणी. आणि चंदन बघा चंदन कुठे? कर्नाटकमध्ये. चंदन संग्रहालय कर्नाटक राज्यामध्ये. महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्षपदी नियुक्ती कोणाची झाली आहे? तर राहुल नार्वेकर यांची बघा महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली बघा राहुल नार्वेकर यांची. राहुल नार्वेकर हे कितव्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत? तर बघा दुसऱ्यांदा हे बनले आहेत. कितव्यांदा? दुसऱ्यांदा हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, संयुक्त काय प्रश्न आहे बघा, संयुक्त राष्ट्रसंघाने कोणता दिवस हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केला आहे? तर बघा 21 नोव्हेंबर. लक्षात ठेवायचे बघा ते 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केलेला आहे बघा. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 हा कोणास मिळाला आहे?
तर मिशेल बॅचलेट, लक्षात ठेवायचं आहे, मिशेल बॅचलेट यांना हा मिळालेला आहे. 15व्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर कालिदास कोळंबकर हे 15व्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष होते. पहा पुढचा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटना महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर डॉक्टर ग्नोजी ओकांजो इवेला यांची नियुक्ती झालेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत? तर संजय मल्होत्रा, लक्षात ठेवा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संजय मल्होत्रा हे बनले आहेत. संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर बनले आहेत? ते 26वे गव्हर्नर बनले आहेत. लक्षात ठेवायचे 26वे गव्हर्नर बनलेले आहेत. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एम कृष्णा यांचं निधन झालं तर ते महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल होते? तर ते महाराष्ट्राचे 18वे राज्यपाल होते. कितवे? 18वे राज्यपाल होते. संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर डॉक्टर माधव गाडगीळ यांना बघा संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार यांना जाहीर झालेला आहे. बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवायचं आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे काही परिसर आहे बघा, परिसराला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पहा खेलो इंडियाची हिवाळी खेळ 2025 कोठे होणार आहेत? तर जम्मू आणि काश्मीर, लडाख या ठिकाणी बघा खेलो इंडिया 2025चे जे काही खेळ आहेत पहा ते होणार आहेत. बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? तर लक्षात ठेवा डी गुकेश. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि IMP सुद्धा आहे बघा. डी गुकेश बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू डी गुकेश हा ठरलेला आहे. नेक्स्ट बघा जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2024 ही कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती? तर सिंगापूरमध्ये ही आयोजित केली होती. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बघा लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 500 लाईक ठेवू. 500 लाईक तुम्ही नक्की कंप्लीट करताल. थेंबे थेंबे तळे साचे. त्यामुळे तुम्ही जेवढे पण पाहता असाल तेवढे नक्कीच एक लाईकच्या बटनावर टच करा. तर बघा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये डी गुकेशने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या देशाचा खेळाडूचा पराभव केला? तर चायनीजचा होता. बघा लक्षात ठेवायचं चायनीज. नेक्स्ट बघा टाइम मासिकमधून पर्सन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? बघा टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर. तर डोनाल्ड ट्रम्प यांना बघा हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा कोणाला? डोनाल्ड ट्रम्प यांना. टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना कितव्यांदा मिळालेला आहे? पहा तर दुसऱ्या वेळेस त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा किती वेळेस? दुसऱ्या वेळेस. पुढचा प्रश्न आहे बघा फिफा विश्वचषक 2034चं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर सौदी अरेबिया या ठिकाणी बघा 2034चं आयोजन करण्यात येणार आहे. पहा जागतिक हिंदू इकॉनॉमिक, काय प्रश्न आहे? जागतिक हिंदू इकॉनॉमिक परिषद 2024चं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर मुंबईमध्ये बघा हे करण्यात आलं होतं. लक्षात ठेवायचं आहे मुंबईमध्ये हे करण्यात आलं होतं. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 महाराष्ट्रामधील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे? तर मानेची वाडी ग्रामपंचायतीला बघा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 हा देण्यात आलेला आहे. मानेची वाडी ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो ही सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठं? सातारा जिल्हा. लक्षात ठेवायचं बघा सातारा. नेक्स्ट पहा मुख्यमंत्र्यांचा प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अश्विनी भिडे यांची बघा मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झालेली बघा अश्विनी भिडे यांची. संजीव खन्ना भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? बघा संजीव खन्ना. तर हे 51वे सरन्यायाधीश आहेत. लक्षात ठेवायचं आहे 51वे सरन्यायाधीश आहेत. नुकताच भारतीय राज्य घटना निर्मितीचा टिंबटिंब महोत्सव साजरा करण्यात आला. तर बघा अमृत महोत्सव भारतीय राज्य घटना निर्मितीचा या ठिकाणी साजरा करण्यात आला. कोणता? अमृत महोत्सव. बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या वादळाला फेंगल हे चक्रीवादळ कोणत्या देशाने नामकरण केलं? तर सौदी अरेबिया याचा करेक्ट आन्सर आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे सौदी अरेबिया याचं करेक्ट आन्सर आहे. पहा नेक्स्ट पहा नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते किती बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आले? तर बघा 17 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. बघा PM राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 बघा राष्ट्रपतींच्या हस्ते 17 बालकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पहा या ठिकाणी जर पाहिलं पुरस्काराचं स्वरूप काय? एक पदक, प्रमाणपत्र, 1 लाख रुपये आणि हा पुरस्कार महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून दिला जातो.
बघा 5 ते 18 वर्षादरम्यान हा पुरस्कार दिला जातो बघा. 7 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो. इनोव्हेशन, त्याच्यानंतर कला आणि संस्कृती, विज्ञान, पर्यावरण तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, खेळ आणि शौर्यामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो पहा. नुकतेच सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर बघा देविका सिहागने हा किताब जिंकलेला आहे पहा. सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 86व्या क्रमांकाची स्पर्धा आहे बघा. महिला एकेरीचा विजेता दिविका सिहाग आणि पुरुष एकेरी कोण आहे बघा एम रघु. टिंबटिंब यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा ध्वज प्रदान केला होता. भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना बघा ओळखलं जातं. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? तर 1948 मध्ये. लक्षात ठेवा 1948ला महाराष्ट्र राज्य म्हणजे जे काय आपलं SRP आहे, SRPची स्थापना 1948ला झाली होती. राज्य राखीव पोलीस दलाचा रेजिंग डे कधी असतो? तर 6 मार्चला असतो. हे पण लक्षात ठेवायचं आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेंद्र भारती हे आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आपले गृहमंत्री आहेत बघा. गृहराज्यमंत्री शहर कोण आहेत? हे लक्षात ठेवा योगेश कदम हे आहेत. कोण आहेत? योगेश कदम. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कुठे आहे? तर मुंबईमध्ये बघा. महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? तर एकूण 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताराचं चिन्ह आहे? तर पंचकोनी. लक्षात ठेवायचं आहे पंचकोनी तारेचं चिन्ह आहे. भारताचे गृहमंत्री कोण आहेत? अमित शहा. कोण आहेत? अमित शहा. महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर 12 पोलीस आयुक्तालय आहेत. महाराष्ट्र पोलीस स्मृती दिवस कधी असतो? 21 ऑक्टोबरला असतो बघा. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत? तर पंकज भोयर हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा. नेक्स्ट बघा, खालीलपैकी आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची पहा. तर लक्षात ठेवा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फांसळकर बरोबर आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बरोबर आहे. भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह आहेत का? नाही. तर कोण आहेत बघा? अमित शहा आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे अमित शहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस दलाचं प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम 1951 नुसार चालतं बघा. लक्षात ठेवायचं 1951 नुसार काय चालतं पहा. महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? तर मीरा बोरवणकर ह्या महाराष्ट्रामधील पहिल्या महिला IPS अधिकारी होत्या. लक्षात ठेवा IPS अधिकारी. महाराष्ट्रामधील 13वे पोलीस आयुक्तालय कोणते बनणार आहे? तर नांदेड हे बघा आपल्या महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय बनणार आहे. पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिवस कधी साजरा केला जातो? तर 2 जानेवारीला हा साजरा केला जातो. लक्षात ठेवा नुकतेच किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे? तर 4 खेळाडू आहेत बघा. किती? 4 खेळाडूंना सन्मानित करण्यात आलंय पहा. तर बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार क्रीडा मंत्रालयाकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. आणि 4 खेळाडू कोण आहेत पहा. आत्ताच पाहिला आपण डी गुकेश. आत्ताच पाहिला तो बुद्धिबळपटू आहे. हरमप्रीत सिंग हॉकी संदर्भामध्ये डी गुकेश बुद्धिबळपटू आहे. प्रवीण कुमार बघा प्यारा खेळाडू आहे. आणि मरू भाकर नेमबाज बघा. 4 खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला बघा. पहिला पुरस्कार 1992 मध्ये विश्वनाथ आनंद यांना देण्यात आला होता आणि ते बुद्धिबळ या खेळाच्या संदर्भामध्ये. पूर्वी या पुरस्काराचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. नावामध्ये बदल 2021 मध्ये करण्यात आला आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव करण्यात आलं बघा. किती रक्कम भेटते? तर 25 लाख रुपये या ठिकाणी रक्कम भेटते. लक्षात ठेवायचे. 2023 मध्ये सात्विक साईराज रंकरेड्डी बॅडमिंटन संदर्भामध्ये यांना मिळाला होता आणि चिराग शेट्टी बॅडमिंटन ह्या दोघांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला होता. बरोबर. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024चे विजेते जर पाहिले तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार आणि मनु भाकर अशा 4 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला बघा. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024. बरोबर. अर्जुन पुरस्कार भरपूर जणांना देण्यात आले बघा. ज्योती याराजी ॲथलेटिक्स संदर्भामध्ये, अन्नू राणी बघा ॲथलेटिक्सचे,
त्याचप्रकारे नीतू हा बॉक्सिंग संदर्भामध्ये पहा. स्वीटी सुद्धा बॉक्सिंग, वंतिका अग्रवाल बुद्धिबळ, सलीमा टेटे हॉकी, अभिषेक हॉकी, संजय हॉकी, जर्मनप्रीत सिंग हॉकी, सुखजित सिंग हॉकी, राकेश कुमार पॅरा तिरंदाजी, प्रीती पाल पॅरा ॲथलेटिक्स, जीवांची दीप्ती पॅरा ॲथलेटिक्स, अजित सिंग पॅरा ॲथलेटिक्स, सचिन सर्जेराव खिलारी पॅरा ॲथलेटिक्स, धरमवीर पॅरा ॲथलेटिक्स, प्रणव शर्मा पॅरा ॲथलेटिक्स, एच होकातो सेमा पॅरा ॲथलेटिक्स, सिमरनसुद्धा पॅरा ॲथलेटिक्स. पॅरा ॲथलेटिक्सला भरपूर जणांना देण्यात आलं आहे. त्याचप्रकारे तुलसीमती मुरुगेसन ही पॅरा बॅडमिंटन आहे बघा. नित्यश्री सुमती सिवन पॅरा बॅडमिंटन, मनीषा रामदास पॅरा बॅडमिंटन, कपिल परमार ही पॅरा जुदोमध्ये त्यांना देण्यात आलं आहे बघा. अशा भरपूर जणांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. या ठिकाणी पहा अर्जुन पुरस्कार आजीवन 2024 विजेता सुचा सिंग बघा ॲथलेटिक्स, मुरलीकांत राजाराम पेटकर पॅरा जलतरणपटू बघा. द्रोणाचार्य पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला आहे बघा. नियमित श्रेणीमध्ये सुभाष राणा पॅरा शूटिंग संदर्भामध्ये, दीपाली देशपांडे शूटिंग आणि संदीप सागवान हॉकी यांना हा द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे. जीवन गौरव पुरस्कार एस मुरलीधरन बॅडमिंटन संदर्भामध्ये. त्याच्यानंतर आर्मांडो अग्नेलो कोलाको याला फुटबॉल संदर्भामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा पुरस्कार आहे बघा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे मिळालेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढचे पुरस्कार आपण बघूयात. नुकतेच संतोष ट्रॉफीचा विजेता संघ कोणता ठरला आहे? तर पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला. लक्षात ठेवायचं पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला बघा. संतोष ट्रॉफी 2024 78व एडिशन होतं बघा. बरोबर. ही फुटबॉल स्पर्धा आहे बघा. लक्षात ठेवा संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा आहे. जो काही शेवटचा सामना आहे केरळ आणि पंजाब दरम्यान झाला होता ते पश्चिम बंगाल संघ विरुद्ध झाला होता आणि विजेता या ठिकाणी पश्चिम बंगाल राहिलेला आहे पहा. नुकतेच 18व्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं? तर नेपाळमध्ये बघा याचं आयोजन करण्यात आलं होतं बघा. नुकतेच UIDAIचे प्रमुख कोण बनले आहेत? तर भुवनेश्वर कुमार बघा UIDAIचे प्रमुख बनले आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे हे बनलेले आहेत. नेक्स्ट पहा त्याचा लॉंग फॉर्म जर पाहिला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया स्थापना 28 जानेवारी 2009ला झालेली बघा. ही एक वैधानिक बॉडी आहे. याचा उद्देश काय आहे बघा. उद्देश बघा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे सर्व भारतीयांना नंबर देण्यासाठी हे केल्यात आले बघा. आधार ही योजना जगामधील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली बघा. आधार नंबर हा 12 अंकी असतो. महत्त्वाच्या नियुक्त्या या ठिकाणी जर पाहिल्या तर अमरप्रीत सिंग या भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनलेले आहेत. दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत. उपवेंद्र द्विवेदी भारतीय नौसेनेचे प्रमुख आहेत. राष्ट्रीय महिला आयोग याचे कोण बनले आहेत बघा विजया रहाटकर. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक हे आहेत. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आहेत. लक्षात ठेवायचं आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये कितव्या स्थानी आहे? तर महाराष्ट्र पहिल्या स्थानावर हा परकीय गुंतवणुकीमध्ये राहिलेला आहे बघा. राज्यामधील विदेशी गुंतवणुकीत बघा राज्यातील विदेशी गुंतवणुकीमध्ये वार्षिक सरासरीच्या 95% गुंतवणूक अवघ्या 6 महिन्यामध्ये झाली बघा. 6 महिन्यातील परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र 1 नंबरला आलेले बघा. अवघ्या 6 महिन्यामध्ये 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये देशातील राज्य क्रमवारी 1 नंबर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, दिल्ली आणि तमिळनाडू आपलं या ठिकाणी पाहिलं. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960ला झालेली आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? तर बघा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल CP राधाकृष्णन. राजधानी कोणती? मुंबई पहा. कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे? तर प्रयागराज. लक्षात ठेवायचे प्रयागराज या ठिकाणी. ठिकाण प्रयागराज उत्तर प्रदेश. बरोबर. गंगा आणि यमुनेच्या संगमावर होणारे आयोजन बघा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी. लक्षात ठेवायचं आहे. भाविक 40 ते 45 कोटी इतके येणार आहे बघा. कुंभ आणि महाकुंभमधला फरक लक्षात ठेवा. कुंभमेळा बघा दर 12 वर्षांनी 4 पैकी एका ठिकाणी आयोजित केला जातो. तर अर्ध कुंभमेळा 6 वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी होतो. दर 12 वर्षांनी पूर्ण कुंभ होतो आणि 12 पूर्ण कुंभ नंतर महाकुंभ साजरा केला जातो. यावेळी बघा
प्रयागराजमधील कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणून संबोधलं जाते बघा. त्या ठिकाणी खूप चेंगराचेंगरी सुद्धा झालेली नुकतीच. तर उत्तर प्रदेशची स्थापना 24 जानेवारी 1950ला झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. राज्यपाल कोणी? आनंदीबेन पटेल. राजधानी बघा लखनौ ही आहे. पुढचा प्रश्न काय बघा, भारतामधील तिसरे आणि राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ लवकरच कुठे स्थापन होणार आहे? तर हे नाशिकमध्ये स्थापन होणार आहे पहा, नाशिकमध्ये. बरोबर. घोषणा कोणी केली? राज्यपाल राधाकृष्णन यांनी केली बघा. भारतातील सध्या फक्त 2 कार्यरत आदिवासी विद्यापीठ आहेत पहा. इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ मध्य प्रदेश आणि केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आंध्र प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे. देशामधील पहिला काचेचा पूल हा कुठे सुरू झाला? तर तमिळनाडू राज्यामध्ये बघा पहिला काचेचा पूल चालू झालेला बघा. देशामधील पहिला काचेचा पूल. ठिकाण तमिळनाडूतील कन्याकुमारीच्या काठावर देशातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आलेला आहे बघा. पुलाची रुंदी किती आहे? 77 मीटर आणि लांबी रुंदी किती? 77 मीटर आणि लांबी किती बघा? 10 मीटर. 10 मीटर काय बघा रुंदी या ठिकाणी. समजलं? 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंदी बघा. दरम्यान बघा विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लूर या ठिकाणी हा झालेला आहे बघा चालू. लक्षात ठेवायचं आहे. तिरुवल्लूर या ठिकाणी. उद्घाटन तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांच्या हस्ते झालेले पहा. तमिळनाडू राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झालेली आहे. मुख्यमंत्री बघा M.K. स्टॅलिन हे आहेत. राज्यपाल बघा R.N. रवी हे आहेत. R.N. रवी. राजधानी कोणती? चेन्नई बघा. सावित्रीबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? तर 3 जानेवारी. लक्षात ठेवा 3 जानेवारीला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नुकतीच 3 जानेवारीला साजरी केली बघा. लक्षात. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. जन्म लक्षात ठेवा 3 जानेवारी 1831ला नायगाव सातारा जिल्ह्यामध्ये जन्म झालेला बघा. लक्षात ठेवायचं. निधन झालेलं आहे 10 मार्च 1897ला पुणे या ठिकाणी. त्यांच्या पतीचं नाव होतं बघा ज्योतिराव फुले. लक्षात ठेवा महात्मा ज्योतिराव फुले. यांच्या चळवळी जर पाहिल्या महात्मा फुले यांच्या, तर मुलींची पहिली शाळा त्यांनी चालू केली आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. त्यांचे साहित्य जर पाहिलं तर 52 कशी, सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले हे साहित्य बघा सावित्रीबाई फुले यांचं आहे. महाराष्ट्र पोलीसचा स्थापना दिवस कधी साजरा केला? तर लक्षात ठेवा बघा 2 जानेवारी. लक्षात ठेवा 2 जानेवारी. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी बघा महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी बघा 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. 2 जानेवारी 1961ला पोलिसाची स्थापना झाली होती. ब्रीदवाक्य काय बघा? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. मुख्यालय मुंबई या ठिकाणी. सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत. पोलीस महासंचालक सध्याचे आपले रश्मी शुक्ला या आहेत. एकूण 12 आयुक्तालय आहेत आणि जिल्हा पोलीस घटक किती बघा 34 इतके आहेत. परिक्षेत्री तर 8 परिक्षेत्री इतके आहेत. राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी 17 मुलांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली बघा. राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यामधील किती मुलांचा समावेश आहे? तर 2 मुलांचा समावेश आहे. भारत देशामध्ये महसूल सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आरुणिश चावला यांची निवड करण्यात आलेली पहा. भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगामधील सर्वात मोठं धरण बांधणार आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीवर. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा वॉल स्ट्रीट जर्नलने 2025 साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिलं? तर मध्य प्रदेश. लक्षात ठेवा मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न बघा एसाके वालुएके यांची कोणत्या देशाची पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे? तर टोंगा. कोणता बघा? टोंगा. मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली? तर मालडोवा. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ केला आहे? तर संरक्षण मंत्रालय. कोणता देश हा सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा देश बनलेला आहे? तर दक्षिण कोरिया हा देश बनलेला आहे पहा. पुढचा प्रश्न काय बघा वासुदेवन नायर यांचं नुकतंच निधन झालं तर ते कोण होते? तर लेखक होते पहा ते. प्रणव मुखर्जी यांचं स्मारक केंद्राने कोठे बांधण्यासाठी जागा दिली आहे? तर राजघाट या ठिकाणी जागा दिलेली आहे. कुठं? राजघाट या ठिकाणी. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं राष्ट्रीय स्मृती परिसर संकुलनामध्ये स्मारक उभारण्याचा जो काही निर्णय हा सरकारने घेतला आहे बघा. राष्ट्रीय स्मृती संकुलनामध्ये राजघाट परिसर ठिकाण बघा. लक्षात ठेवा भारताचे माजी राष्ट्रपती होते. भारताचे 13वे राष्ट्रपती होते बघा.
कार्यकाळसुद्धा लिहून ठेवा. 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017. यांचा जन्म 11 डिसेंबर 1935ला झाला. निधन बघा 31 ऑगस्ट 2020ला निधन झालं. पद्मविभूषण पुरस्कार त्यांना 2008 मध्ये देण्यात आला. भारतरत्न कधी? 2019ला. पुढचा प्रश्न आहे, अखेर मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा. तर केंद्र सरकारकडून हा अध्यादेश कधी जारी करण्यात आला? 8 जानेवारीला हा अध्यादेश जारी करण्यात आला बघा. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली होती बघा. अखेर 8 जानेवारी रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय काढला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते राज्य सरकारमधील मराठी भाषा मंत्री त्याचबरोबर उदय सामंत यांच्याकडे हा सुपूर्द करण्यात आला. मराठी भाषा आता देशामधील 7वी भाषा ठरली आहे. कितवी बघा? 7वी भाषा ठरली आहे. सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेबरोबरच पाली, प्राकृत, आसमी आणि बंगाली भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. देशामधील अभिजात भाषा 2004 मध्ये तमिळ भाषेला मिळाला, 2005 मध्ये संस्कृत भाषेला, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये ओडियाला, 2024 मध्ये बघा मराठी, पाली, प्राकृत आणि आसामी आणि बंगाली. आपली किती बघा? 7वी भाषा ठरलेली. एकूण अभिजात भाषा किती? तर 11 भाषा आहेत. किती आहे? 11 भाषा आहेत. इंटरपोलच्या धर्तीवर गृह मंत्रालयाने देशामध्ये कशाची सुरुवात केली? तर भारत पोल. इंटरपोलच्या धर्तीवर गृह मंत्रालयाने भारत पोल चालू केले बघा. लक्षात ठेवायचं आहे. हे पोर्टल बघा CBIच्या अंतर्गत काम करणारे बघा. पोर्टलच्या मदतीनं राज्य पोलीस कोणत्याही वॉन्टेड गुन्हेगार किंवा फरारी व्यक्तीला गुप्तचर माहितीसाठी थेट इंटरपोलची मदत घेऊ शकतील. याशिवाय बघा विदेशी कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीसुद्धा भारत पोलच्या मदतीनं भारतीय यंत्रणांशी संपर्क साधून कोणत्याही गुन्हेगाराची माहिती गोळा करू शकतील. पोर्टलचा उद्देश काय असणार आहे? देशामधील गुन्हेगारावरील नियंत्रण करणं. उद्घाटन अमित शहाने केलेलं आहे. इंटरपोल म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना. यालाच आपण म्हणतो बघा इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. स्थापना लक्षात ठेवा 1923ला झालेली. मुख्यालय बघा लिओन, फ्रान्स या ठिकाणी. सदस्य देश किती आहेत? 196 सदस्य देश आहेत. भारत बघा 1949 पासून इंटरपोलचा सदस्य देश आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा. इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा V. नारायण हे इस्रोचे नवीन अध्यक्ष बनलेत बघा. 14 जानेवारी 2025 पासून डॉक्टर V. नारायण यांची इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. मराठीमध्ये काय म्हणतात बघा राष्ट्रीय अंतराळ संस्था. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? सध्याचे कोण आहेत बघा? याच्या मागचे कोण होते? एस सोमनाथ. इस्रोची स्थापना 15 ऑगस्टला झालेली आहे बघा. लक्षात ठेवा इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969ला झाली होती. त्याचप्रकारे इस्रोचे संस्थापक आहेत डॉक्टर विक्रम साराभाई. मुख्यालय बघा बेंगलोर, कर्नाटक या ठिकाणी मुख्यालय पहा. ब्रीद वाक्य काय? स्पेस टेक्नॉलॉजी इन सर्व्हिस ऑफ ह्युमन काइंड. लक्षात. पुढचा प्रश्न आहे HMPV व्हायरसचा भारतामधील पहिला रुग्ण कोणत्या ठिकाणी आढळला? तर भारतातील पहिला रुग्ण बघा बेंगलोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. HMPV बघा अतिशय महत्त्वाचं आहे बघा. बंगळूरमधल्या 8 महिन्यांच्या बाळाला व्हायरसचा संसर्ग झाला बघा. रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार चालू होते. आतापर्यंत या व्हायरसचे रुग्ण चीनमध्ये आढळत होते. आता बघा या व्हायरसचा शोध 2001 साली लागलेला आहे नेदरलँडमध्ये. परिणाम काय होतं? श्वसन संस्थेवर होतं. लक्षणे बघा सर्दी, खोकला, ताप आणि जुलाबीचे लक्षणं आहेत. HMPV व्हायरस भारतातील पहिला रुग्ण बेंगलोरमध्ये आढळला. यंदाची बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? तर ऑस्ट्रेलियाने जिंकली बघा. जगामधील सर्वात वयोवृद्ध गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार जी काही महिला बघा तोमिको इतुका यांचं निधन झालं. त्यांचं वय किती होतं? ते 116 वर्ष त्यांचं वय होतं बघा. भारताचे पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? जयंत एन खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारत देश जागतिक पातळीवरचा कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरलेला आहे? तर 3रा देश ठरलेला बघा. कितवा? 3रा. जस्टिन ट्रुडो यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांचा राजीनामा दिला? तर कॅनडा. लक्षात ठेवा कॅनडा. पुढचा प्रश्न बघा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने प्यारी दीदी योजना चालू केली आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला
2500 एवढी रक्कम मिळणार आहे, तर दिल्ली सरकारने ही चालू केली आहे. प्रत्येक वर्षी जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? तर 4 जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी मराठी पत्रकार दिन कधी असतो? तर 6 जानेवारीला असतो. नुकतेच महाराष्ट्रामध्ये HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आढळला होता पहा. महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही यावर्षी कोणत्या ठिकाणी चालू आहे बघा? तर अहिल्यानगर या ठिकाणी चालू आहे बघा. इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी भारताने एक नवीन पोर्टल चालू केलं आहे. त्या पोर्टलचं नाव आहे बघा भारत पोल. यंदाचा 2024-25चा सर्वोत्कृष्ट नाट्य सक्षमीसाठी दिला जाणारा दादर माटुंगा कल्चर सेंटरचा नाट्यगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर भालचंद्र कुबल यांना हा जाहीर झालेला आहे बघा. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर बहादूर सिंग सागूची. मैया सन्मान योजनेअंतर्गत झारखंड सरकार महिलांना प्रति महिना 2500 रुपये देणार आहे. जगामधील सर्वाधिक खाद्यतेल वापरकर्ता देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे बघा. मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात कितव्या स्थानावर आहे? 3ऱ्या स्थानावर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. आणि पहिल्या स्थानावर कोण आहे? तर चीन हा देश आहे पहा. भारतामध्ये होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी BCCIने महिला संघामध्ये कर्णधार म्हणून स्मृती मानधनाची नेमणूक केलेली आहे. बुमराह जागतिक क्रमवारीमध्ये किती नंबरचा खेळाडू बनलेला आहे? तर लक्षात ठेवायचा नंबर 1चा बनलेला आहे बघा. जसप्रीत बुमराहला बघा 908 रेटिंग इतकी मिळालेली पहा. 2 नंबरला पॅन्ट कमिन्स आहे बघा 841 रेटिंग गुणासह दुसरा. आणि 3 नंबरला बघा खसिबो रबाडा 837 या ठिकाणी बघा रेटिंग मिळालेली आहे. मुंबईमधील चर्नी रोडचं नाव काय ठेवलं आहे? तर गिरगाव हे ठेवलेलं बघा. लक्षात ठेवायचं जे काही जुने नाव आहेत आणि नवीन नाव आहेत एकदा रिव्हिजन मारूयात. जुनं नाव काय होतं बघा कॉटन ग्रीन, त्याचं नाव ठेवण्यात आलं काळा चौकी. डॉकयार्डचं नाव माझगाव. किंग्स सर्कलचं नवीन नाव बघा तीर्थकर पार्श्वनाथ. लक्षात ठेवा करी रोडचं नाव बघा लालबाग हे ठेवण्यात आलं आहे बघा. त्याच्यानंतर सँड हर्ट रोडचं नाव डोंगरी ठेवण्यात आलं आहे बघा. मरीन लाईनचं नाव बघा मुंबादेवी ठेवण्यात आलं आहे. चर्नी रोडचं नाव बघा गिरगाव ठेवण्यात आलं आहे बघा. 14 जानेवारी 1761ला पानिपतचं कितवं युद्ध झालं होतं? तर पानिपतची बघा या ठिकाणी 3री लढाई झाली होती 14 जानेवारीला. ठिकाण बघा पानिपत हरियाणा. अफगाण विरुद्ध मराठा झाली होती आणि यामध्ये अहमद शाह अब्दाली आणि सदाशिवराव भाऊ यांच्या दरम्यान झाली होती. आणि या ठिकाणी मराठी साम्राज्याचा पराभव झाला होता. पानिपतच्या 3 लढाया लक्षात ठेवायचं आहे. पहिली लढाई बघा 1526 मध्ये बाबर आणि लोधी दरम्यान झाली होती. दुसरी लढाई 5 नोव्हेंबर 1556ला हेमू आणि अकबर दरम्यान झाली होती. तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 रोजी अब्दाली आणि मराठा दरम्यान झाली होती बघा. या 3ही लढाया पानिपत हरियाणा या ठिकाणी झालेल्या आहेत बघा. हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर खूप वेळा प्रश्न सुद्धा आलेले आहेत पहा. प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 हा कोणाला प्रदान केला आहे? तर लक्षात ठेवायचं आहे सय्यद अनवर खुर्शीद. लक्षात ठेवा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 हा सय्यद अनवर खुर्शीद यांना देण्यात आलेला बघा. लक्षात ठेवायचं आहे बघा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत सरकारचा परदेशी भारतीयांसाठीचा सर्वोच्च सन्मान आहे बघा. का दिला जातो? तर आरोग्य सेवा, समुदाय कल्याण आणि भारत आणि सौदी अरेबिया यांच्यामधील संबंध मजबूत करण्यासाठी त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतो बघा. सय्यद अनवर खुर्शीद कोण आहेत? तर हे सौदी अरेबियामधील प्रतिष्ठित भारतीय चिकित्सक आहेत बघा. 18वा प्रवासी भारतीय दिवस 2025 याचं आयोजन भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी करण्यात आलं होतं. 8 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान करण्यात आलं होतं. 2003 पासून प्रवासी भारतीय दिवसाला सुरुवात झाली होती आणि 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी आफ्रिकेमधून भारतात आले होते. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चर्चेत असणारा जो काही मकोका कायदा आहे हा कोणत्या कलमाच्या अंतर्गत चालतो? तर कलम 245 अंतर्गत हा चालत असतो बघा. लक्षात ठेवा महाराष्ट्र सरकारने 24 डिसेंबर 1999 मध्ये मकोका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू केला होता. संघटित आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी नष्ट करणे याचं मुख्य उद्दिष्ट होतं बघा. दिल्ली सरकारने 2002 मध्ये हे लागू केलं होतं आणि सध्या हा जो काही कायदा आहे महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये लागू आहे बघा. यामध्ये अंडरवर्ल्ड गुन्हेगार खंडणी, त्याचबरोबर खंडणीसाठी अपहरण, खून किंवा खुनाचा प्रयत्न, धमक्या, खंडणी आणि मोठ्या प्रमाणामध्ये
पैसे कमविणारी कोणतीही बेकायदेशीर कृती यासारख्या संघटित गुन्ह्यांच्या प्रकरणाचा समावेश पहा. मकोका अंतर्गत पोलिसांना आरोग्यपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा कालावधी मिळतो, तर भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार ही मुदत फक्त 60 ते 90 दिवसांची असते बघा. शिक्षेची तरतूद काय आहे, तर या कायद्याअंतर्गत जास्तीत जास्त बघा शिक्षा काय मृत्यूदंड आहे बघा आणि कमीत कमी 5 वर्षाचा तुरुंगवास आहे बघा. याचबरोबर 5 लाख रुपयांचा दंडाची तरतूद आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपीची मालमत्ता सुद्धा जप्तीची कारवाई केली जाते. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण बनले आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे आलोक आराधे. बघा उच्च न्यायालयाचे विद्यमान जे काही मुख्य न्यायमूर्ती होते देवेंद्र कुमार उपाध्याय यांची बघा दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली करण्यात आली. त्यामुळे बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी तेलंगणाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली. 14 जानेवारी 2025 पासून बघा आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे बघा. मुंबई उच्च न्यायालयाबद्दल कलम 214 नुसार बघा प्रत्येक घटक राज्यामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली बघा. स्थापना कधी आली? 14 ऑगस्ट 1862 रोजी. खंडपीठ बघा नागपूर, पणजी, छत्रपती संभाजीनगर. भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहेत बघा. किती? 25. न्यायाधीशांचा कार्यकाळ जर पाहिला तर वयाच्या 62व्या वर्षापर्यंत. सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो पहा. 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोओ सुबियांतो हे प्रमुख पाहुणे आहेत बघा. हे पण लक्षात ठेवायचे कोण आहेत? प्रबोओ सुबियांतो. 26 जानेवारीला. आता 26 जानेवारी झालेली आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती बघा हे आहेत बघा. भारत इंडोनेशियाच्या संबंधांना चालना देण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे बघा. 26 जानेवारी 2025 रोजी भारताचा कितवा 76वा प्रजासत्ताक दिवस असणार आहे पहा. मागील वर्षी कोण होते? तर लक्षात ठेवा 2023 मध्ये अब्दुल फतह अल सिसी हे होते पहा. 2024 मध्ये कोण होते? इमॅन्युएल मॅक्रॉन होते आणि 2025 मध्ये प्रबो सुबियांतो हे होते बघा. इंडोनेशिया देश बघा आग्नेय आशिया यामधील बघा एक देश आहे बघा. जगामधील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशामध्ये बघा. राजधानी कोणती बघा? नुस्तारा. सर्वाधिक मोठं शहर कोणतं आहे? जकार्ता. राष्ट्रीय चलन बघा इंडोनेशियन रुपया. मुख्य भाषा कोणती बघा? बहासा. 15 जानेवारीला टिंबटिंब हा दिवस साजरा केला जातो. तर भारतीय सेना दिवस असतो. लक्षात ठेवायचे बघा. भारत आपला बघा 77वा लष्कर दिवस साजरा करत आहे बघा. का साजरा केला जातो? तर 15 जानेवारी 1949 रोजी ब्रिटिशांच्या सुमारे 200 वर्षाच्या राजवटीनंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्याची सूत्रे भारतीय व्यक्तीकडे सोपवण्यात आली. या दिवशी काय झालं होतं? भारतीय जवानांचं कर्तृत्व, देशसेवा, अद्वितीय योगदान आणि बलिदान याला सलाम केला जातो. पहिले कमांडर इन चीफ कोण होते बघा? फील्ड मार्शल KM करिअप्पा होते. भारतीय लष्कर जगामधील 4थ्या क्रमांकाचं बलवान सैन्य आहे. लक्षात ठेवायचे भारतीय लष्कराची स्थापना 15 ऑगस्ट 1947ला झाली होती. ब्रीदवाक्य काय होतं? सेवा परमो धर्म. मुख्यालय दिल्लीमध्ये होतं. प्रमुख कोण आहेत बघा सध्या? उपवेंद्र द्विवेदी. 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये पहिलं स्थान हे इंग्रजी भाषेला मिळालेलं आहे पहा. लक्षात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 2024च्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक गर्दीचं शहर कोणतं आहे? तर कोलकाता हे सर्वाधिक गर्दीचं शहर बनलेलं आहे बघा. वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतामधील कोणतं शहर आहे 3ऱ्या स्थानावर आहे? तर पुणे. भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार 2025 हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर सय्यद अनवर खुर्शीदला. जन आरोग्य योजनेमधील सामील होणारे देशामधील 34वे राज्य कोणते बनले आहे? तर ओडिसा हे राज्य बनलं आहे बघा. ओडिसा. पुढचा प्रश्न आहे बघा हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था HIPA चे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे? तर डॉक्टर मनमोहन सिंग हे ठेवण्यात आलेले पहा. अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने राज्यामधील तरुणांना लष्कर, पोलीस आणि पॅरामिलिटरी प्रशिक्षण देण्यासाठी कोणती योजना चालू केली आहे? तर पार्थ योजना चालू केली आहे. यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे? तर रस्ता सुरक्षा नायक व्हा. काय? रस्ता सुरक्षा नायक व्हा. नेक्स्ट पहा संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार 2025 मध्ये भारताचा विकास दर किती असणार आहे? तर 6.6% इतका असणार आहे पहा.
राष्ट्रीय भूगोल दिवस कधी असतो? तर 14 जानेवारीला असतो बघा, लक्षात ठेवा 14 जानेवारीला. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणता देश हा जास्त नोकरदारांचा वाटा आणि कमी पगार असणारा देश आहे? तर भारत आहे बघा, सगळ्यात कमी पगार आणि नोकरदारांचा वाटा सगळ्यात जास्त. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर प्रभतेज सिंग. लेबनॉन देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर जोसेफ आऊन यांची निवड करण्यात आली आहे. यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे? तर 150वा आहे बघा. शतकोत्तर महोत्सव असणारे भारतीय हवामान विभाग, लक्षात ठेवायचं आहे, याची स्थापना कधी झाली होती? 1875ला. कधी झाली होती? 1875ला झाली होती. कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचं अंतराळ स्थानक विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे बघा? 2035 पर्यंत. किती? 2035. देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी साजरा होणार आहे? 1 फेब्रुवारी 2025ला. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत? तर बघा 47वे. कितवे? 47वे. भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग करणारा भारत हा कितवा देश आहे? तर 4थ्या क्रमांकाचा देश बनणार आहे बघा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच BCCIच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर देवजीत सैकिया. अंडर-19 वयोगटामध्ये त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर आयरा जाधव आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, तिसरं विश्व मराठी संमेलन 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीमध्ये कुठे होणार आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये होणार आहे बघा. कुठं? पुणे. जम्मू काश्मीरमधील झेडमोड बोगद्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होत आहे? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू काश्मीरमधील झेडमोड जो काय बोगदा आहे बघा, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. जगामधील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन ही कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर आपल्या भारत देशाने विकसित केली आहे. जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामुळे चर्चेत असलेलं जे काही लॉस एंजेलिस शहर आहे अमेरिकेच्या कोणत्या राज्यामध्ये? तर कॅलिफोर्निया राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते? तर बघा प्रबोओ सुबियांतो होती. ही इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत पहा. राजमाता जिजाऊ यांची जयंती कधी साजरी केली जाते? तर 12 जानेवारीला साजरी केली जाते. त्याचप्रकारे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस सुद्धा 12 जानेवारीला असतो आणि याला राष्ट्रीय युवा दिवस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. संयुक्त महासभेने, काय प्रश्न आहे बघा, संयुक्त महासभेने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? तर 2025 हे वर्ष. लक्षात ठेवायचं आहे. टिंबटिंब यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. लक्षात ठेवायचं आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1 अपर्णा सेन. लक्षात ठेवा, भारतीय चित्रपटसृष्टीमधील योगदानाबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शिका अपर्णा सेन यांना पश्चिम बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये सत्यजित रे जीवनगाव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले बघा. माणिक बाबर मेघला सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट, तर चंदन सेनला चित्रपटामधील भूमिकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे बघा. सुरजित मुखर्जी आणि देब लॉय भट्टाचार्य यांना संयुक्तपणे बदामी हैदर काबले आणि पडतीकारासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. लक्षात ठेवायचे पहा. नेक्स्ट बघा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा केव्हा असतो? तर लक्षात ठेवायचं आहे 16 जानेवारी. ऑप्शन क्रमांक 1 16 जानेवारी. राज्याभिषेक सोहळा 16 जानेवारी 1681. ठिकाण महाराष्ट्रामधील रायगड किल्ल्यावर. 32व्या वर्षी 128 युद्ध जिंकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो. जन्म बघा 14 मे 1657 रोजी पुरंदर या ठिकाणी झालेला आहे पहा. आणि निधन पहा 11 मार्च 1689. समाधी कुठे बघा? वढू तुळापूर या ठिकाणी समाधी आहे. पुढचा प्रश्न बघा, चर्चेमधील INS वाक्षीर पाणबुडी कोणत्या श्रेणीमधील पाणबुडी बघा? ती स्कॉर्पियन श्रेणीमधील पाणबुडी बघा. लक्षात ठेवायचं आहे, INS वाक्षीर ही स्कॉर्पियन श्रेणीचा प्रोजेक्ट 75 अंतर्गत तयार झालेली बघा 6वी पाणबुडी. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही पाणबुडी भारतीय नौदलाची शक्ती आणि आत्मनिर्भरता दर्शवते. हिंद महासागर क्षेत्रामध्ये सामरिक वर्चस्व राखण्यास ही मदत होईल. गुप्त ऑपरेशन आणि शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवणे
एवढेच या पाणबुडीचं कार्य नसून ती प्रभावीपणे हल्लासुद्धा करू शकते. या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. त्यामुळे ही पाणबुडी शत्रूचे जे काही रडार सिस्टम आहे बघा किंवा जी काही सोनारी सिस्टम आहे त्यावर पकडली जात नाही. हे नाव कसं दिलं गेलं तर वाक्षीर हे नाव बघा सागरी वाघ माशीवरून म्हणजे थ्रेशर शार्कवरून देण्यात आलेलं आहे बघा. हा मासा पाण्यामध्ये सहज लपू शकतो. गुप्त ऑपरेशन आणि शत्रूच्या पाणबुड्यावर लक्ष ठेवण्याच्या क्षमतेवरूनच या माशाचं नाव देण्यात आलं बघा पाणबुडीला. पाणबुडीची लांबी बघा 67.5 मीटर इतकी बघा. वजन किती येतं 1615 टन इतकं आहे बघा. पाण्याखाली बघा किती होतं 1775 टन इतकं होतं. वेग बघा 20 ते 25 नॉट्स म्हणजे किती 37 ते 46 इतका स्पीड आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. मिसेस युनिव्हर्स 2025 हा किताब कोणाला मिळाला तर सुझैन खानला बघा. मिसेस युनिव्हर्स 2025 जो काय किताब आहे हा देण्यात आलेला बघा. छत्तीसगडच्या सुझैन खानला मिसेस युनिव्हर्स ताज 121 देशांच्या सौंदर्यवतीला हरवून बघा मिळालेला बघा. 121 देशांच्या ज्या काही सौंदर्यवती आल्या होत्या त्यांना हरवून हा देण्यात आलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI बाबत धोरण राबवणारे देशामधील पहिलं राज्य कोणतं आहे तर आपलं महाराष्ट्र राज्याचे बघा. लक्षात ठेवायचं आहे. AI बाबत धोरण राबवणारे महाराष्ट्र हे भारतामधील पहिलं राज्य ठरलेले बघा. कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणि योजना तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान संचालनालय मुंबई संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली. भारत मंडपम मध्ये भरलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025चं उद्घाटन नरेंद्र मोदीच्या हस्ते झालेलं बघा. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जे काही वितरण आहे बघा हे राष्ट्रपतींच्या हस्ते केलं जातं. ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली. त्यानुसार 2025च्या फोर्स फायर पॉवर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर अमेरिका हा देश आहे बघा. कोण आहे अमेरिका हा देश आहे. ग्लोबल फायर पॉवर ने शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत हा 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे पहा. भारत पुरुष संघाने फायनलमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो खो वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकवलं तर नेपाळचा पराभव केला बघा. भारतीय महिला संघाने फायनलमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो खो वर्ल्ड कप जिंकला तर त्यांनी सुद्धा नेपाळलाच हरवलं महिलांच्या संघाने सुद्धा. 10वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान कुठे साजरा करण्यात आला तर छत्रपती संभाजीनगर. खो खो 2024 विश्वकपचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं तर दिल्लीमध्ये हे करण्यात आलं होतं. कुठं दिल्लीमध्ये. खो खो 2024 विश्वकप स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या संघाचा पराभव केला तर नेपाळचा या ठिकाणी पराभव केलेला आहे बघा. नेपाळ. तर भारतीय महिला संघाने पहिला खो खो वर्ल्ड कप 2025 जिंकलेला बघा. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यामध्ये नेपाळ संघाचा पराभव केला. स्पर्धेमध्ये बघा एकही सामना न गमावता महिला ब्रिगेडनं पहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरत नवा इतिहास सुद्धा रचलेला आहे पहा. भारतीय महिला संघानं अंतिम लढत बघा 78-40 अशा फरकाने जिंकत पहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे पहा. कर्णधार कोण होती तर प्रियांका इंगळेसह अन्य खेळाडूंनी सुद्धा सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत पहिली वर्ल्ड कप स्पर्धा गाजवलेली आहे बघा. खो खो 2024 विश्वकप स्पर्धा कोणत्या देशाच्या पुरुष संघाने जिंकली ही सुद्धा आपल्या भारत देशाच्या जिंकलेली बघा. महिला महाराष्ट्र केसरी 2025 कोण बनली तर भाग्यश्री फंड. लक्षात ठेवायचं आहे भाग्यश्री फंड. उपविजेता कोण राहिले तर अमृता पुजारी. बक्षीस बघा चांदीची गदा आणि 31,000 रुपये या ठिकाणी बक्षीस पहा. स्पर्धेचं ठिकाण बघा रामदास तडस इंडोर स्टेडियम देवळी या ठिकाणी. आयोजन झालं होतं 25 जानेवारी 2025ला. कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कोण आहेत रामदास तडस आहेत बघा. ऑस्ट्रेलिया ओपन 2025 फायनल कोणी जिंकलेली आहे तर लक्षात ठेवायचं आहे बघा आपल्याला. ऑप्शन क्रमांक 1 मॅडिसन किजने. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी जर पाहिलं तर पुढचा प्रश्न आहे ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच कोणता पुरस्कार जाहीर झाला तर पद्मश्री पुरस्कार मिळालेला बघा. अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे ज्येष्ठ मराठी अभिनेते पद्म पुरस्काराची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. या यादीमध्ये अशोक सराफ यांच्यासह महाराष्ट्रामधील इतर महत्त्वाच्या व्यक्तींचे नाव आहेत पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या भाषणामध्ये हे पुरस्कार जाहीर केले.
युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील 163 देशांच्या यादीमध्ये भारताचा 26वा क्रमांक आहे. कितवा? 26वा. युनिसेफचे कार्यकारी संचालक कोण आहेत? तर कॅथरीन रसेल आहेत. राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचं नेतृत्व कोणी केलं? एकता कुमारीने केलेले बघा. आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? तर मायकल मार्टिन यांची निवड झालेली पहा. माता मिल्क बँकेच्या माध्यमामधून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र देशामधील कितव्या क्रमांकावर राहिले? तर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आणि यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे बघा? माता मिल्क चालवण्याच्या मध्ये तर राजस्थान हे राज्य पहिल्या क्रमांकावरती. राष्ट्रीय बालिका दिवस 2025ची थीम कोणती आहे? तर उज्ज्वल भविष्यासाठी मुलींची सक्षमीकरण. प्रत्येक वर्षी भारतीय प्रजासत्ताक दिवस कधी असतो? तर 26 जानेवारीला असतो. करण्यात आला तर उत्तराखंड. लक्षात ठेवायचं आहे उत्तराखंड. UCC म्हणजे काय? युनिफॉर्म सिव्हिल कोड. लक्षात ठेवा. समान नागरी कायदा म्हणजे काय? UCC मध्ये लग्न, घटस्फोट, उत्तराधिकार, लिव्ह इन साठी कायदे आहेत. अन्य देशातील राज्यापासून हे कायदे वेगळे आहेत पहा. उत्तराखंड राज्याबद्दल जर पाहिलं, राजधानी कोणती? देहरादून आहे. आणि गैरसैन्य उन्हाळी बघा. स्थापना 9 नोव्हेंबर 2000ला याची स्थापना झाली बघा. राज्यपाल कोण आहेत? गुरमीत सिंग आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आहेत. क्षेत्रफळ बघा 53,566 चौरस किलोमीटर बघा. कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जननस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? सतीश आळेकर यांना हा जाहीर झालेला बघा. नेक्स्ट बघा, ओबेला डेटा रिपोर्टनुसार सर्वाधिक यूट्यूब वापरणारे लोक कोणत्या देशामध्ये? ते आपल्या भारत देशामध्ये आहेत. नीती आयोगाच्या 2024 मधील वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल जाहीर झाला आहे. यानुसार कोणतं राज्य वित्तीय आरोग्य निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे? तर ओडिसा हे राज्य बघा पहिल्या क्रमांकावरती बघा. पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या आरोग्य निर्देशांक अहवालानुसार आपलं महाराष्ट्र आहे बघा कितव्या क्रमांकाला आहे? तर 6व्या क्रमांकाला आपलं महाराष्ट्र आहे पहा. महिला एकदिवसीय क्रिकेटमधील 2024 या वर्षामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर स्मृती मानधनाची निवड झालेली बघा. नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपन 2025 महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर मेडिसिन कीजने जिंकलेले बघा. ऑस्ट्रेलियन ओपन 2025 महिला एकेरी विजेता बघा मेडिसिन कीज ही राहिलेली बघा अमेरिकन टेनिस खेळाडू. तिचं पहिलं विजेतेपद आहे बघा. पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे बघा? जेनिक सिनर आहे बघा. इटलीचे खेळाडू आहे. टेनिस ग्रँड स्लॅम 2024. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बघा पुरुष विजेता जेनिक सिनर इटली. महिला विजेता बघा आयरना साबालेका ही बेलारूसची बघा. त्याचप्रकारे फ्रेंच ओपन पण लक्षात ठेवा. पुरुष विजेता कार्ल अर्कलाज स्पेनचा आहे बघा. आणि महिला विजेता कोण आहे? एगा स्विटेक पोलंड. हे पण लक्षात ठेवायचं आहे. टेनिस ग्रँड स्लॅम 2024 बघा. विम्बल्डन ओपन पुरुष विजेता कोण आहे बघा? विल्डंबन ओपनमध्ये कार्ल अल्कराज स्पेनचा आहे बघा. आणि महिला विजेता बार्बोरा क्रेजिकोवा ही चेक रिपब्लिकचे आहे बघा. US ओपनमध्ये कोण जिंकलेलं आहे? पुरुष विजेता आहे बघा जेनिक सिनर इटली. महिला विजेता कोण आहे बघा? आयरना साबालेका. लक्षात ठेवा बेलारूसची. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच महाराष्ट्रामधील किती व्यक्तींना 2025 सालासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत? तर 3 व्यक्तींना या ठिकाणी जाहीर झाले बघा. तर बघा पद्म पुरस्कार 2025 पद्मभूषण बघा 7 जणांना, पद्मविभूषण बघा 7 जणांना, पद्मभूषण 19ला आणि पद्मश्री बघा 113 लोकांना या ठिकाणी जाहीर झाले आहेत बघा. मरणोत्तर बघा 13 व्यक्तींना मिळालेले आहेत. यामध्ये 23 महिला विजेते आहेत बघा. हा कोणाला दिला जातो? तर कला, साहित्य, शिक्षण, सार्वजनिक सेवा, विज्ञान, क्रीडा, त्याचबरोबर नागरी सेवा इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो बघा. राष्ट्रपतींच्या हस्ते. लक्षात ठेवायचं आहे बघा. 2024चा ICC मेन्स T20 क्रिकेट ऑफ द इयर हा जो काय कोणत्या भारतीय खेळाडूला घोषित करण्यात आलं? तर अर्शदीप सिंगला हे घोषित करण्यात आले बघा. लक्षात ठेवायचं अर्शदीप सिंगला. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच कोणत्या हिंदी चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार 2025 साठी नॉमिनेशन मिळालेलं आहे? तर अनुजा या चित्रपटाला या ठिकाणी नॉमिनेशन मिळालेलं आहे बघा. अनुजा हा अमेरिकन हिंदी चित्रपट आहे. ऑस्कर पुरस्कार 2025 साठी नॉमिनेशन मिळालेलं आहे. निर्माते कोण आहेत बघा? गुनीत मोंग आणि प्रियंका चोप्रा. दिग्दर्शक एडम ग्रेव्हस आणि सुचित्रा मट्टाई. यापूर्वी भारतामधील
लापता लेडीज या हिंदी चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नॉमिनेशनसाठी पाठवण्यात आलं होतं, पण ते रिजेक्ट करण्यात आलं होतं बघा. ऑस्कर पुरस्कार 2024 लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता राहिलेला आहे? ओपनहायमर. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलन, हा सुद्धा ओपनहायमरचे दिग्दर्शक आहेत. अभिनेता कोण आहेत बघा? सिलियन मर्फी ओपनहायमर संदर्भामध्ये, आणि सर्वात जास्त सर्वोत्कृष्ट अभिनेत्री इमा स्टोन, लक्षात ठेवायचे पहा. नुकतेच कोणत्या राज्यामध्ये सम्मान संजीवनी ॲपचं अनावरण करण्यात आलं? तर कोणतं राज्य आहे बघा? हे हरियाणा, लक्षात ठेवायचं आहे हरियाणा. नुकतेच राष्ट्रीय बालिका दिवस 24 जानेवारीच्या निमित्ताने या ॲपचं अनावरण करण्यात आलं. याचा उद्देश काय बघा? लाभार्थी महिला आणि मुलींपर्यंत योजनांचा फायदा पोहोचवला. या माहिती ठेवली जाणार आहे मध्ये, म्हणजे योजनांची माहितीसाठी हे ॲप बनवलेलं बघा, लक्षात ठेवायचं आहे. याद्वारे बघा 10 ते 45 वयोगटामधील दारिद्र्य रेषेखालील महिला आणि मुलींना सॅनिटरी नॅपकिनचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे बघा. नेक्स्ट पहा, नुकतेच स्वामित्व योजनेअंतर्गत संपत्ती कार्ड वितरण करणारा पूर्वेकडील पहिलं राज्य कोणतं आहे? तर मिझोराम हे राज्य आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. सुरुवात झाली बघा 24 एप्रिल 2024ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली बघा. या योजनेद्वारे ग्रामीण भागामधील जमिनीचे प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक आराखडे रेकॉर्ड्स जमा केले जाणार आहेत बघा. जमिनीचं सर्वेक्षण करून जमिनी मालकांना त्यांच्या जमिनीची संपत्ती कार्ड दिलं जातात बघा, लक्षात ठेवायचं आहे. मिझोरामची राजधानी कोणती? ऐझॉल आहे पहा. मुख्यमंत्री लाल होमा, राज्यपाल बघा व्ही.के. सिंग आहेत पहा. नुकतेच राष्ट्रीय सुशासन संमेलनाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर गांधीनगरमध्ये बघा हे करण्यात आलं, लक्षात ठेवा. सुशासन संमेलन आयोजन बघा केंद्रीय कार्मिक पेन्शन मंत्रालयाकडून याचं आयोजन करण्यात आलं. ठिकाण गांधीनगर. कालावधी बघा 30-31 जानेवारी. याचा उद्देश डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, लक्षात ठेवायचं आहे. ग्लोबल AI शिखर संमेलन 2024 कुठं झाली? हैदराबाद या ठिकाणी. त्याचबरोबर प्रवासी भारतीय दिवस 2025 भुवनेश्वर या ठिकाणी. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स संमेलन 2024 मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा, 2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रामधील कोणत्या महिलेवर परेड कमांडरची जबाबदारी देण्यात आली होती? तर दामिनी देशमुख, लक्षात ठेवा दामिनी देशमुख. उत्तर अमेरिका खंडामधील सर्वोच्च शिखराचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं? तर बघा माउंट मॅककेनली, लक्षात ठेवा. बुद्धिबळ विश्वकप 2025चं आयोजन आपल्या भारतामध्ये केलं जाणार आहे पहा. त्याच्यानंतर बघा 2025च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? तर इंडोनेशियाचे होते पहा. नुकतेच ऑपरेशन कोल्ड वाइंड कोणी सुरू केलं? तर BSFने हे चालू केलेलं आहे. कोणी? BSFने. नुकतेच राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 25 जानेवारीला साजरा करण्यात आला बघा. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच राष्ट्रीय अनुसूचित जाती स्वास्थ्य संमेलन 2025चं आयोजन कुठे करण्यात आलं? तर दिल्लीमध्ये हे करण्यात आलं आहे बघा, लक्षात ठेवा. नुकतेच ऑपरेशन कोल्ड वाइंड कोणी सुरू केलं? तर BSFने हे ऑपरेशन कोल्ड वाइंड हे चालू केलेलं आहे.